So good afternoon, all of you. Let me start. Last time we discussed which topic? Yes. Partial derivative. Am I right? And in that we will see partial derivative, basic term, verification, composite function, Euler formula, total derivative. Okay, up to this we will see. Now we start that last unit that we are in our syllabus. Before we start, what is the syllabus of your ISC? आपण उद्या घेणार आहे ना ISC. ते syllabus काय आहे? Syllabus काय आहे? तुला माझा आवाज येतोय का तुम्हाला? Yes, sir. Yes, sir. ओके ओके ओके. हा येस. सगळ्यांचं जेवण झालंय का? सगळं आधी सांगा. सगळ्यांचं जेवण झालं? जेवण केले व्यवस्थित? का ब्रेकफास्ट केलाय? ब्रेकफास्ट केला जेवण नाही केलं का? ओके नाही. ओके. जेवण करत जायचं सगळ्यांनी. सो what do you start? The last unit we will start. Unit number 5. Application of unit number 5. Okay. Section 2nd. Application of multivariable differential calculus. Right on the first topic. Right on the first topic is Jacobian. Then property of Jacobian. J into J dash is equal to 1, or J into J star is equal to 1. Then Jacobian of composite function. Jacobian of composite function. Okay. Then error and approximation and maximum minima for two variables. What do you see? Maxima and minima for two variables that we will see in this unit. So just write on this. Write on this topic in the starting of this unit. Okay. First topic, Jacobian. Property of Jacobian. First topic, Jacobian. Property of Jacobian. J into J dash is equal to 1. Jacobian of the composite function. The second topic, error and approximation. Third topic, maximum minima of function of two variable. त्यातला हा 5.4 आहे तो कट केलेला आहे. 5.4 हा कट केलेला आहे. ओके. सो आपले 4 युनिट झालेले आहेत. सो उद्या आपण आणखीन एक 6-7 लेक्चर मध्ये हा युनिट आपला संपेल. म्हणजे आज एक, उद्या 2 लेक्चर, परवा 1 लेक्चर. ओके. असं 4 लेक्चर मध्ये आपला हा बऱ्यापैकी जॅकोबियन संपेल, प्रॉपर्टी ऑफ जॅकोबियन संपेल, जॅकोबियन ऑफ कॉम्पोजिट फंक्शन संपेल आणि एरर अँड अप्रोक्सिमेशन स्टार्ट करूया. म्हणजे कधी
शुक्रवारपर्यंत आपले बऱ्यापैकी टॉपिक संपेल असं मला वाटते. असून दे, आपण पाहूया, काही नाही करायची. ओके, आत्ताची तारीख किती आहे? 14. झाले सगळ्यांचे लिहून? सर 2च ओके ओके. हा, काय टर्न होणार ना? अरे प्रॉक्टर मोडला त्याला, तुला हे एक्सटेन्शन घ्यावं लागेल. तर माझ्या याला आहे बघ एक्सटेन्शन टाकलेलं आहे, ते एक्सटेन्शन घ्यावं लागेल तेव्हा ते ऑन होतं प्रॉक्टर. त्यात व्हॉइस कॅप्चर आहे फक्त. व्हॉइस कॅप्चर असेल तर आपल्याला मेसेज येतो की व्हॉइस कॅप्चर आहे याचा, जसं मेसेज येतो आपल्याला फक्त, बस. हा, त्यात दुसरा पण आहे, कॅमेरा ऑप्शन पण आहे बरं का. पण कॅमेरा ऑप्शनला मुलाला कंटिन्युअस कॅमेरा ठेवावा लागेल, म्हणजे रेंजचा प्रॉब्लेम असेल तर मग परत प्रॉब्लेम येतो. असं ते व्हॉइस कॅप्चरच ठेव. आणि टाइम लिमिट पण आहे त्याच्यामध्ये बघ. झालं सर. ओके ओके, सगळ्यांचं. Yes, sir. So we start our syllabus directly. तर चालू कर की. अवघड आहे तिकडे, पोरं वेटिंगला थांबले असतील लेक्चर काढायला. पोरं हुशार आहेत आपल्याला, आहेत ना, हुशार आहेत ना तुम्ही सगळे का नाही? त्यांना काही म्हणा, काय उत्तर देत नाही हो, हे अवघड आहे. संपत आले आपलं सेमिस्टर तरी यांचं काय आणखी ओळखच नाही आमच्याशी. सिलेबस फॉर ISC काय सांगितलं मी तुम्हाला? यस, अरे सिलेबस काय सांगितलंय? 3rd युनिट आणि 4th युनिटचा आयरन थेरम पर्यंत. 3rd युनिट आणि 4th युनिट. एक काम करा, टोटल डेरिव्हेटिव्ह कशाला ठेवायचं? dy/dx कशाला ठेवायचं रे? किती एक्झाम्पल आहेत त्याचे? 4 तर आहेत ना. हा, सगळ्याच युनिट घेऊ ना, 4th युनिट चालतंय का? येस सर. ओके, 4th सगळाच घ्या, इम्प्लिसिट फंक्शन पर्यंत सगळंच घ्या. काय 2 तर टॉपिक आहेत, एखादा क्वेश्चन टाकू त्याच्यावरती, म्हणजे नको प्रॉब्लेम, असं नको व्हायला की बाबा यातलं काय टॉपिक राहिला आपला. ओके, सो 3rd आणि 4th युनिट पूर्ण घेऊ आपण. एक्सपान्शन ऑफ फंक्शन आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह हा पूर्ण घेऊया. ओके, आलं लक्षात सगळ्यांच्या? हॅलो. येस सर. येस सर. Okay. So let me start. Let me start the unit number 5. Just wait. Jacobian. Madam, introduction, definition, Jacobian. So this unit, what is the unit name? What is the unit name? Application of multivariable differential Okay, calculus. application of multivariable differential calculus means application of partial derivative. This is the unit name. Application of partial derivative means we will see that application. So a Jacobian. So we will see the Jacobian. Write on the definition: if u be a function of independent variable x and y, that is we are rewrite this equation function u is equal to f1 xy function, first function, and v equal to second function f2 of function of two independent variable, that is x and y. Then Jacobian J is defined as J is equal to dou uv upon dou xy
is equal to dou uv upon dou xy. Dou uv. Normally we are saying that one single variable. This is application. We are saying that two variable. Dou uv upon dou xy means we are find this. How we evaluate this dou u upon dou xy by using the two value determinant is first u with respect to x, then second u with respect to y partially. Then what is the remaining v? Dou v with respect to x and dou v with respect to y. So all of you know that how to calculate this determinant. Okay. Then next. So this is for two variable. Now we see for three variables. Suppose if u, v, w are function of three variable, the independent variable, you better way. Three independent variable x comma y comma z, then Jacobian J is defined as, so this is for two variable. Now we define for three variables. So what is the Jacobian for three variable? If J is equal to dou u v w upon dou x y z is equal to, so anybody, what is Jacobian? Dou u by dou x, Dou u by dou dou y. y, and dou u by dou z. In first row, dou u by dou x. Second row, dou u by Dou u by dou y, dou u by. dou u by dou z. Dou z. In second row, Second row, dou v by dou x, vz. W by wx, w wy. y, and w z. WY WZ. Okay, in this way you find a Jacobian for three variable. So Jacobian for two variable and Jacobian for two variable. Okay, I don't. झालंय का? अरे झालंय का? Yes, sir. याच्यात इम्पॉर्टंट थिंग काय रे? तुम्ही सांगू शकता का मला? Yes, what is the important in that? कोणी सांगू शकता का मला? Yes. So very important thing, a very, very important thing. I know that this is very simple for Jacobian dou u upon dou x, dou v upon dou xy we calculate. We are just calculate the four partial derivative
and just take the determinant of this, or we have take the 6 variables, then 6 partial derivative calculate and take the determinant. That is very simple. But there is one very important note here, very important. Yes, anyone? कोणी सांगू शकतं का मला हे जे का आतापर्यंत 2 क्वांटिटी लिहिली त्याच्यावरून सांगू शकतात का? Yes. Yes. Okay. No, Reshma. No. Another term. Nahi, Reshma. Again, today. Okay, nahi Pranali. चुकलंय. Function define करतानाच आपण तसं केलंय. Use independent variable of x and y. Independent variable सोडून दुसरा concept काय आहे? No, Shubham. Determinant is not important. We can easily find. No, Chetrali. Determinant you can easily find the determinant. No problem. But the 4x4 determinant जरी आला तर तुम्ही सॉल्व करू शकतात. Okay, 2x2, 3x3 this is a simple one. ते कोणी पण सॉल्व करतो. हां, पटकन पुढे. Determinant नाही, independent variable नाही. पुढे आणखीन चला. Think. विचार करा. मला पाहून द्या तुम्ही काय सांगतायत ते. Yes, anyone? What is important for finding the Jacobian? For finding the Jacobian, what is important? Yes. Disha, Vaishnavi, Anuja, Shruti, Pragati, Shruti. Yes, Purva. No, partial derivative is not important. ते काढू शकता तुम्ही इझिली. आता एवढं प्रॅक्टिस झाली पार्शियल डेरिव्हेटिव्ह निघेलच की. यस. तुम्ही पुढचा विचार करतात, बेसिकचा विचार करत नाही, पहिली पायरी विचार करत नाही, पहिले पायरीच विचार करा. फर्स्ट स्टेप इज इम्पॉर्टंट. नो निकिता? नाही तसं नाही याच्यामध्ये एक लाईन आहे तुम्ही मिसिंग करताय. ओके. नाही रेश्मा, नाही प्रणाली, नाही दिशा. यस. नाही स्नेहल. ते आणखी शिकवायचं आपल्याला स्नेहल, ते व्हायचे आणखीन. नाही महक. हा रणजित चुकलंय. नाही ज्ञानेश. गुड. उत्तर येते मला काही ना काही, मला पाहिजे नाही. आय वॉन्ट दॅट आन्सर. नाही प्रियांका. हा यश. जास्त फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढता येते सर. नाही तसं काही नाही. थिंक ऑन दिस ओनली 2 and 3 व्हेरिएबल. डू नॉट थिंक ऑन एक्स्ट्रा. यस. चला पटकन. नाही प्रियांका. हॅलो सर. हा बोला की. फंक्शन 3 असतील तर व्हेरिएबल पण 3 पाहिजे. नाही तसं होणार नाही. तसं फंक्शन 2 आहेत तर दोनच फंक्शन 2च व्हेरिएबल्स येते, मग टोटल 4 व्हेरिएबल येते. त्यामुळे ते टेन्शन घेऊ नका. तसंच आहे. पुढे सर डिफरन्शिएशनची अप्रॉक्स व्हॅल्यू देत असत. नाही. पुढे चला पटकन. नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही मिसिंग करताय. सगळ्यात इम्पॉर्टंट. नाही अभिजित. नाही दिशा. नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट एक पॉइंट मिस करताय तुम्ही. मला ते आन्सर पाहिजे तर तुम्ही ते आन्सर देत नाही. मला जे आन्सर पाहिजे तेच आन्सर देत नाही. तुम्ही बाकीचे आन्सर देताय. मला जे आन्सर पाहिजे तेच आन्सर देत नाही. जेवढे फंक्शन आहेत तेवढेच त्याचे व्हेरिएबल. चला डोंट थिंक. मी सांगतो जरा. सर हा बोला रेश्मा. n नंबर व्हेरिएबल्स असतात. सपोज n व्हेरिएबल असेल त्या ठिकाणी n फंक्शन असते.
2 व्हेरिएबल 2 फंक्शन, 3 व्हेरिएबल 3 फंक्शन, 4 व्हेरिएबल 4 फंक्शन. कन्सेप्ट क्लिअर झाला? कन्सेप्ट हॅलो क्लिअर? सर. Yes, sir. बोला पवन. सर आपण इथं u आणि v चं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय घेतोय हा, आणि ही कंपोजिट फंक्शन होते मग सर. तू थोडा त्या वेला आहे, थोडा ते वेल आहे पण त्याच्याकडे नाहीये. थोडा वेल आहे पण त्याच्याकडे नाही तो. चला मी सांगतो, चला इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. मी इथे दिलं होतं u इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय आणि v इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय. तुमचा u कशामध्ये एक्सप्रेस असला पाहिजे? एक्स आणि वाय मध्ये असला पाहिजे. सपोज तुमचं फंक्शन असं असेल, एक्स इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस यू व्ही आणि वाय इज इक्वल टू यू मायनस यू व्ही असं असेल. सपोज एक्स इक्वल टू यू स्क्वेअर प्लस यू व्ही, वाय इक्वल टू यू मायनस व्ही. आणि तुम्हाला मी म्हणलं की फाइंड डो यू बाय डो एक्स वाय. तुम्ही काढू शकतात का रे? काढू शकतात का? कारण तुमचा यू हा No. एक्स मध्ये नाहीच आहे ना, आहे का? यू हा एक्स वाय मध्ये आहे का? नाही. मग यू हा एक्स वाय मध्ये नाहीये, मग आधी कन्वर्ट करावं लागेल. कसं कन्वर्ट करणार? टू फाइंड अ रिलेशन. व्हेरी इम्पॉर्टंट. वी एक्सप्रेस यू इन टर्म्स ऑफ फंक्शन ऑफ एक्स वाय. तुम्ही सगळं सांगितलं मला इथल्या, लाईन टू लाईन सांगितलं. यू इज इंडिपेंडेंट व्हेरिएबल सांगितलं, डिटर्मिनंट सांगितलं, जेकोबियन सांगितलं, जे इंटू जे डॅश सांगितलं, सगळं 2 व्हेरिएबल सांगितलं, 3 व्हेरिएबल. पण ह्या पॉईंटला मिस केला तुम्ही. यू इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय आणि व्ही इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय. आलं लक्षात? सपोज मी तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लावलं, जे येस प्रसाद. सपोज मी u तुम्हाला and v function must be the व्ही इज अ काय आणलं? हॅलो, मी answer दिलं सर. तू दिलतं काय आन्सर? येस सर, चॅट बॉक्स मध्ये. चॅट मध्ये दिलतं का? कोण दे? Functions u and v must be for x y. नाही, मला तुझा आन्सर आला नाहीये. 66 ना? हा, 1:05 आलतो. बरोबर, आलतो. ओके, व्हेरी गुड. म्हणजे आपलं फंक्शन कशामध्ये पाहिजे? सपोज इथं असं असेल, डो एक्स वाय अपॉन डो यू व्ही. सो एक्स इन टर्म्स ऑफ यू व्ही पाहिजे, वाय इन टर्म्स ऑफ यू व्ही पाहिजे. ना लक्षात तुम्हाला? आणि आपल्याला ते एक्सप्रेस करावं लागेल त्या फंक्शन मध्ये, तेव्हाच आपण जेकोबियन काढू शकतो. दॅट व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप फॉर द स्टार्टिंग. आलं लक्षात? हॅलो, सगळ्यांचं आलं लक्षात? हॅलो. येस सर. Okay. Yes, sir. So very important this step. So we have saw the example, we have see the example. So we go to directly example. So that on the first example, we start with simple one. If u is equal to x square minus y square, v is equal to 2xy, then calculate dou uv upon dou xy. Dou uv upon dou xy. Okay. Very simple. We are take the topic. Very simple. First take. So, what is the given is Jacobian J is equal to dou uv upon dou xy. जे calculate करायला लावले. Is equal to what is the determinant? Ux, uy, vx, vy. So first of all, we calculate whether your given function is u in terms of x and y. Yes or no? दिलेला आहे का? Yes. Yes. दिलेला आहे. So we go to the directly derivative. What is the derivative of u with respect to x? 2x. And what derivative of u with respect to y? Minus 2y. minus 2y. So also v is expressed in terms of x and y. So v is equal to x, 2xy. So we got that vx 2y and vy 2x. 2x. So we got the j is equal to the determinant ux, uy, vx, vy. Just we have put the value. So what is ux? 2x minus 2y in row wise. Then second row 2y, 2x. So what is j is equal to? Take the cross multiply. 4x square plus 4y square. So j is equal to 4 times
x square plus y square. We got the answer. We got 1 mark. मला सांगा आता हेच एक्झाम्पल मी तुम्हाला डो एक्स वाय अपॉन डो युव्ही कॅल्क्युलेट करायला लावलं असतं तर करता आलं असतं का रे? करता आलं असतं का? डो एक्स वाय अपॉन डो युव्ही कॅल्क्युलेट करता आलं असतं का रे? नसतं करता आलं. आपलं रिलेशन नाही. काढावं लागतं. आधी एक्स इन टर्म्स ऑफ ते एक्सप्रेस करावं लागलं असतं. तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागलं असतं? एक्स ची व्हॅल्यू काढावी लागली असती ते, वाय ची व्हॅल्यू काढावी लागली असती. ओके, ती ह्यामध्ये पुट करावं लागली असते आणि मग आन्सर काढावं लागलं असतं. म्हणजे काय असेल त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करावं लागलं असतं. ओके, क्लिअर एव्हरीवन? एव्हरीवन क्लिअर? Yes, sir. ओके येस सर. ओके Yes, sir. Yes, sir. ओके ओके. पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. हॅलो. Yes, sir. 1 minute, sir. ओके. Second example, if x equal to r cos theta and y equal to r sin theta, then find or evaluate first dou x y upon dou r theta. हे कॅल्क्युलेट करा आणि चला पुढचे कॅल्क्युलेट करा. डो आर थीटा अपॉन डो एक्स वाय. काय कॅल्क्युलेट करायचं? काय कॅल्क्युलेट करायचं? यस, इफ एक्स इक्वल टू आर कॉस थीटा and y equal to r sin theta, then find okay, dou xy upon dou r theta and exactly opposite dou r theta upon dou xy. So calculate. Tell me the answer in chat box. Tell me the answer in chat box. Yes, I'm waiting for your answer.
Very good, Pradnya. Good. You find one answer, na? So find out another one if possible. Yes, Reshma, good. Yes, Pawan, good. Okay. Yes, yes, good. Good, Prasad. What about the other? Yes, good, Pranali. Yes. मी आज घाईत नाही जरा जास्त त्यामुळे जरा स्लो चाललोय. आज मला जास्त घाई नाही करायची एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. जस्ट रिलॅक्स मध्ये सॉल्व्ह करायचं आज. त्याच्यामुळे मी तुम्हाला सॉल्व्ह. येस, गुड निकिता. गुड. Yes, Madhuri, it's right. Yes, what about other people? Please put your answer fastly. Put your answer fastly. A very good, Sanket. Very good, Sanket. Both answer is correct, Sanket. सेकंड तू कॅल्क्युलेट केलं संकेत का ऑपोजिट लिहिलं असं नाही ना संकेत स्नेहल गुड संकेत रोल नंबर 64 संकेत हा हॅलो. हा कॅल्क्युलेट केलं सेकंड आन्सर का ऑपोजिट लिहिलंय कसं केलंय सर अपोजिट लिहिलंय हा, चुकलंय पण पाहिजे चुकलंय जे मग. डॅश. तसं मार्क भेटत नाही हा. आता ऍक्च्युली सोडून द्या थिअरी नाही म्हणून सोडून द्या थिअरी नाही म्हणून हा, सोडून द्या पण तसं होत नाही हा. हा. ओके प्रियंका गुड. Okay. So first one, we calculate dou xy upon dou r theta. Lot of people are remaining. I don't know what are काय करतात मला माहित नाहीये. Dou x upon dou r, dou x upon dou theta, dou y upon dou r. Yes, Yuvraj good. Dou y upon dou theta. So when you calculate that, we need x equal to r cos theta. So already express x in terms of r and theta. Already x is in terms of r and theta. So we calculate dou x by dou r. What derivative of x with respect to r? Cos theta. So dou x by dou theta. Derivative of x with respect to theta minus r sin theta. Then y equal to r sin theta. Yes, good Anuja. Then dou y by dou r. Yes, good Reshma. Dou y by dou r is sin theta. Dou y by dou theta is r cos theta. Just we put the value dou xy upon dou r theta is equal to, just put the value. Yes, dou x by dou r is cos theta minus r sin theta. Sin theta r cos theta. Sin theta r cos theta. Just Cos like that, cross multiply, we got that r cos R sin cos square theta plus theta. r sin square theta We common out r, we got the cos square theta plus sin square theta. sin square theta. R. We got that r dou xy by dou r. Orally, online ला orally online ला बरं का जर असं आलं तर dou xy by dou r theta किती आला रे dou xy by dou r theta किती आला r आला त्याच्या R. एक्झॅक्टली अपोजिट काय येतंय
दो आर थिटा अपॉन दो एक्स वाय काय येणार 1 अपॉन आर येणार आहे पण येणारच आपण येणारच sir. आहे ऑनलाईनला डायरेक्ट लिहिलं तरी चालतो पण थिअरीला लिहून चालत नाही कसं कॅल्क्युलेट करणार पहा आता सो डू आर थिटा अपॉन डो एक्स वाय is equal to because we don't know the what is the property j into j dash is equal to ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय होती की ही माहिती नाहीये त्याच्यामुळे आपण 1 upon r लिहू शकतो असं नाहीये ओके सो डो yes Pranali, I note this your question answer okay do r theta upon do xy so what is that do r by do x and do r by do y similarly do theta by do x do theta by do y. So orally, what you need to find the relation. The relation find करायचे. Relation म्हणजे काय? Relation काय काढायचे? X in terms of r cos theta संपलं. R in terms of xy पाहिजे. So what is the R in terms of xy? How we calculate the relation? X Square. equals to- Squaring and adding. Squaring and adding. Okay. Okay. We lot of time we have solved this example, na? So this relation is what r square is equal to x square plus y square. So what do you get that r square? So directly write down dou r by dou x is what? And dou r by dou y is what? What dou r by dou x? 2x. X upon r, x y upon r. X upon r, y upon r. घेतले ना आपण composite function मध्ये? Yes, sir. Okay, okay. Then next we need a theta. What is theta? Tan theta is equal to y by x. This implies theta is equal to tan inverse of y by x, and this also we calculate the lot of times. So that do theta by do x, we directly write down the relation answer minus y upon x square plus y square. But what is the x square plus y square? Minus y upon r square. And do theta by do y is nothing but x upon x square plus y square. We got that x upon r square. Okay, x square plus y square equal to r square. We know this. Okay, now just we put the value, we got that dou r theta upon dou xy is equal to what is the dou r by dou x? X upon r, y upon r, then minus y upon r square and x upon r square. Just simplify x square upon r cube plus y square upon r cube. So we got that x square plus y square, LCM is same, r cube. So what is x square plus y square? Is r square divided by r cube. So what is the answer? 1 upon r. We know that from verify is what is the dou xy upon dou r theta is r. And exactly opposite is 1 upon r is the answer. हा जर ऑनलाईनला आलं रिलेशन काढता येत नसतील आणि स्टेट फॉरवर्ड असेल तर असं केलं तर चालतं डायरेक्टली काय करा आलं लक्षात मी काय बोललो ते हॅलो Yes, sir. yes sir Yes, sir. ओके ओके राईट ऑन सर हा बोला रेश्मा सर फर्स्ट एक्झाम्पल घेतलं त्याचं आन्सर त्याचं 4x² + y² येतं तिथं पण r² घेतलं तर चालतंय ना पुढे येते नाही 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 बट सर x² + y² तिथे r² येते ना why when x equal to r cos theta and y equal to r sin theta at that time we take the value when x equal to r cos theta and y equal to r sin theta इथे व्हॅल्यू दिली का x ची y ची नो सर मग कसं घेऊ शकतो आपण नाही घेऊ शकत ना हॅलो नो सर आलं लक्षात तुम्हाला येस सर ओके ओके जर तुम्हाला व्हॅल्यू दिली असेल तरच घ्यायची नाही तर घ्यायची नाही ओके सो एक्स इन टर्म्स ऑफ आर कॉस थिटा वाय इन टर्म्स ऑफ आर साइन थिटा दिला असेल तरच घ्यायचं असेल
जाऊ पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊ. हॅलो, येस Yes. सर. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. येस सर. सर एक मिनिट. ओके. हा सर झालं. ओके. Right on the next, third one. बघूया. तुम्ही सॉल्व करतात का मला सॉल्व करायला लावतो पाहून द्या. If x plus y plus z equal to u, y plus z equal to uv, and z is equal to uvw, then find. Obviously काय फाइंड करणार आहे? Obviously काय फाइंड करणार? Yes. काय फाइंड करायला लावणार तुम्हाला मी? Yes. वैष्णवी काय फाइंड करायला लावणार? वैष्णवी, रोल नंबर 2, वैष्णवी काय फाइंड करायला लावणार? डो इंटू एक्स वाय झेड अपॉन डो इंटू यू व्ही डब्ल्यू. Very good. So dou xyz upon dou vw. So 3 व्हेरिएबल्स फाइंड करायला लागणार. मग पहिल्यांदा आपल्याला एक्सप्रेस काय करायला लागणार आहे? एक्सप्रेस काय करायला लागणार आहे? x in terms of uvw, y in terms of uvw and z in terms of uw. करू शकतात का रे? अरे करू शकतात का? हॅलो. Yes sir. So स्टार्ट करा. Yes. ओके ओके स्टार्ट करा. xyz upon uvw. So we calculate first xu, xv, xw, yu, yv, yw, zu, zv, zw. ओके. तुमचा z आहे uvw, z uvw आहे. त्याच्यावरून तुमचं y काय निघेल? uv मायनस z. म्हणजे y काय होईल रे? uv मायनस uvw. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? Yes, sir. x प्लस y प्लस z इज इक्वल टू u आहे. त्याच्यावरून तुमचा x निघेल u मायनस y प्लस z. पण y प्लस z ची व्हॅल्यू किती आहे? uv. सो वी गॉट द x इन टर्म्स ऑफ x भेटला आपल्याला काय? u मायनस uv. y भेटला, z भेटला, कॅल्क्युलेट करा. y इज uv मायनस uvw and z. What is z? Z is uvw. चला कॅल्क्युलेट करा. मला आन्सर सांगा चॅट बॉक्स मध्ये. मी वेट करतो तुमच्या आन्सरचं. सगळ्यांना समजलं रे? कोणाला अडचण आहे का सांगा. सगळ्यांना समजणार आहे? Yes, sir. ओके.
Very good, Sanket. Okay, संकेतने सॉल्व केलं फक्त एकट्याने बाकीच्यांचं That's very good, Pawan. Good. Yes, Disha. Very good, Vaishnavi. Yes, Disha, you want to participate something? Yes. Good, Purva. Yes, good. Yes. Yes, good. Sadhya. Sorry, Pradnya, good. Okay. So we just take the derivative. First, we take the derivative xu, derivative of x with respect to u. 1 minus v. xv minus u. xw. There is no term of w, so we can write on 0. yu. v minus vw. Good, yes. yv. Yes, good, Pranali. U minus uw. yw. V minus yw na yw is minus uv. Yes, good, Pragati. Priyanka, it's wrong one, Priyanka. Priyanka, roll number 33. Something is wrong. Please check your calculation. Zu येतोय पहा. Zu vw zv uw. Yes, Yuvraj, good. Zw uv. Just we put the value, we got that dou xyz upon dou uvw. Yes, good, Nikita. Is equal to in 3 by 3 1 minus v minus u 0. Sakshi, good. Then next v minus vw u minus uw minus uv. Vw uw, good, Abhijit. uv. We just take the determinant 1 minus v into bracket u square v. अनुजा, मला थोडंसं काहीतरी टाईप करताना चुकलं आहेत का मला माहित नाही. तुम्ही काय टाईप केलंय काहीतरी पहा. परत टाईप करा. ते इंटू आहे का मायनस आहे मला तेवढं सांगा फक्त. यू स्क्वेअर व्ही मायनस यू स्क्वेअर व्ही डब्ल्यू प्लस यू स्क्वेअर व्ही डब्ल्यू मायनस मायनस प्लस यू स्क्वेअर आहे सर. हा, पुढे काय मायनस आहे का? हा, व्ही. मायनस आहे का? हम्म. चुकलंय मग. ओके, so what is the term? Ranjit, good. Anurag, good. Snehal, no, it's wrong on Snehal. Something is you do the mistake. So that is uv square minus uv square w minus minus plus uv square w, and last term is 0. Therefore
therefore plus 0 सगळं झिरो याची गरज नाहीये. जस्ट सिम्प्लिफाय 1 minus v. Here this term get cancelled, this term is get cancelled, u square v plus u into u square v square. Just simplify u square v. Just cancel u square v square. What is the remaining? U square v is the answer. Yes, Anuja, is your this answer or is different? Snehal? नाही सर चुकलंय सर Okay. कॅल्क्युलेशन Okay. व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. स्नेहल न घालता सोडवलं तरी चालते ना. काय तिथं y ची व्हॅल्यू काढली ना स्टार्टला आपण uv मायनस झेड, हा तिथं z ची व्हॅल्यू न पुट करता डायरेक्ट सोडवलं तरी चालते ना. कसं करणार तुम्ही पुट कसं सॉल्व्ह करणार? वी नीड y इन टर्म्स ऑफ UVW. त्या ठिकाणी z आला ना, मग z ला काय करणार? तो पार्शियल आहे का? z ला काय करणार? तुम्हाला थोडी म्हटलं ते वी पुट ऍज अ कॉन्स्टंट. व्हॉट इज z? मी कॉन्स्टंट सपोज z इज अ फंक्शन ऑफ UVW म्हटलं ना त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी डॅबा z बाय डॅबा u, डॅबा z बाय डॅबा v, डॅबा z बाय डॅबा w घ्यावं लागेल. आलं लक्षात? येस तरी पण हेच आन्सर येते सर. येते ते बाय डिफॉल्ट आलंय ते तुमच्याकडून एक मिस्टेक झाली आहे. आता समोर असं तुम्हाला सांगितलंच तुम्ही मिस्टेक काय केली ती. ओके, तुम्ही त्या झेडचं डेरिव्हेटिव्हला झिरो म्हटले, बरोबर आहे का? हो सर. हा, मग कसं त्या झेडचं डेरिव्हेटिव्ह झिरो म्हटलं तर बरोबर आन्सर चुकणार, हे सेमच येणार ना. येस सर. पण ते झेडचं डेरिव्हेटिव्ह झिरो नाहीये. त्या ठिकाणी डॅबा झेड बाय डॅबा यू, डॅबा झेड बाय डॅबा व्ही आणि डॅबा झेड बाय डॅबा डब्ल्यू घ्यावा लागेल. आलं लक्षात? So that's why we have simply express x in terms of UVW, y in terms of UVW and z in terms of UVW. Okay? येस सर. Okay, very good. झाले सगळ्यांचं? सर ते डिटर्मिनंट सॉल्व्ह करायची पहिली स्टेप सांगता का अजून एकदा? पहिली स्टेप का? ही का? हा ही. खालची. हीच नाही. हा स्टेप नाही इथे. 1 minus v into square हा क्रॉस मल्टिप्लाय करणार आणि मायनस हा क्रॉस मल्टिप्लाय करणार. सो हा क्रॉस मल्टिप्लाय काय? यू स्क्वेअर व्ही, बरोबर आहे का? इथं मायनस यू स्क्वेअर व्ही डब्ल्यू, नंतर मायनस मायनस प्लस यू स्क्वेअर व्ही डब्ल्यू. लक्षात? येस सर. डिटरमिनंट आपण नॉर्मल डिटरमिनंट सॉल्व्ह केला बस, बाकी काय नाही. कॅल्क्युलेशन स्वतःहून करा. मी किती जरी तुम्हाला ओरली जरी सांगितलं तरी काहींच्या डोक्यावरून जाईल, काहींच्या डोक्यात घुसेल. तो स्वतःहून जोपर्यंत करत नाहीये तोपर्यंत हे येणार नाही. ओके, आलं सगळ्यांचं? बाकीच्यांचं आलंय का? वी गो टू द नेक्स्ट पेज. येस सर. Okay. So fourth one, if u is equal to x plus y divided by 1 minus xy and v is equal to tan inverse of x plus tan inverse of y, then find dou uv upon dou xy. Fifth one, u is equal to x plus 2y square minus z cube v is equal to x square yz and w is equal to 2z square minus xy. Then find dou uvw upon dou xyz. 6, u is equal to x plus y, v is equal to x divided by x plus y. Then find dou uv upon dou xy. U is equal to 3x plus 2y minus z. V is equal to x minus 2y plus z, and w is equal to x times x plus 2y minus z. Then find
डो UVW अपॉन डो XYZ. खूप सिलेबस सोपा ठेवला तुम्हाला हा युनिट, कारण ह्यातला जो मेन पार्ट होता ज्याला हे शिकवायला मला मजा येत होती तो पार्टच तुम्हाला काउंट टाकला. त्याच्यामुळे हा खूप सिंपल युनिट झाला तुमच्यासाठी. झालं सगळ्यांचं मित्रांनो? Yes. सॉल्व करू शकता 4 एक्झाम्पल घरी? हॅलो. Yes, sir. हो. Sir. हा